आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत GC/TPC इंग्लिश 30 WPM स्टेटमेंट टायपिंग आणि फॉर्मॅटिंग कशी करायचे। सर्वप्रथम डावीकडे दिलेले स्टेटमेंट उजव्या बाजूला असलेल्या रिकाम्या सीटमध्ये व्यवस्थित टाईप करून घ्यावे। स्टेटमेंट सुरुवातीला B3 ह्या सेलपासून सुरू करायचे आहे, म्हणजे हेडिंग हे B3 सेलमध्ये टाईप करायचे आहे। त्याखाली एक रो रिकामी ओळ सोडायची आहे। B5 सेलपासून पुढील स्टेटमेंट टाईप करायचे आहे। संपूर्ण स्टेटमेंट हे B3 ते F13 ह्या सेल रेंजमध्ये टाईप करून घ्यायचे आहे। टाईप करत असताना डाव्या बाजूला जसे स्टेटमेंट दिले आहे अगदी तसेच ते टाईप करून घ्यावे। संपूर्ण स्टेटमेंटला एकूण 15 गुण आहेत, त्यामध्ये टायपिंगला 7.5 गुण आणि फॉर्मॅटिंगला 7.5 गुण आहेत। त्यामुळे टाईप करत असताना काळजीपूर्वक टाईप करावे। टायपिंग आणि फॉर्मॅटिंग झाल्यानंतर आपण चुका दुरुस्त करू शकतो किंवा काही फॉर्मॅटिंग राहिले असल्यास तेही करू शकतो। दिलेल्या वेळेचा पुरेपूर वापर करून स्टेटमेंट आणि फॉर्मॅटिंग हे व्यवस्थित टाईप करावे। आता आपले स्टेटमेंट पूर्णपणे टाईप करून झालेले आहे। आता आपण फॉर्मॅटिंग पाहणार आहोत। सर्वप्रथम टायपिंग पूर्ण झाल्यानंतर कॉलमची विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची आहे। B आणि C ह्या दोन कॉलमची विड्थ सेपरेट करायची आणि D, E, F ह्याची इक्वल झाली पाहिजे। त्यानंतर हेडिंग B पासून F कॉलमपर्यंत सिलेक्ट करायचे आणि त्याला बोल्ड, अंडरलाईन आणि मर्ज सेंटर कमांड द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला टेबल हेडिंग जे आहे म्हणजे सिरियल नंबरपासून अंकापर्यंत हे टेबल हेडिंग सिलेक्ट करून ह्याला बोल्ड आणि सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे। त्यानंतर सिरियल नंबरमध्ये येणारे अंक हे सर्व सिलेक्ट करून ह्याला सेंटर अलाइनमेंट सेट करायची। त्यानंतर डिस्ट्रिक्टमधले जे डिस्ट्रिक्ट आहेत हे सर्व सिलेक्ट करून त्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची आहे आणि पुढील सगळे व्हॅल्यूज नंबर्स हे सिलेक्ट करून त्याला राईट अलाइनमेंट सेट करायची आहे। आता आपल्या सर्व अलाइनमेंट देऊन झालेले आहेत। आता आपल्याला बॉर्डर द्यायचे आहेत। सिरियल नंबरपासून शेवटच्या अंकापर्यंत टेबल सिलेक्ट करून घ्यायचा आणि बॉर्डरमध्ये जाऊन त्याला ऑल बॉर्डर अप्लाय करायची आहे। त्यानंतर संपूर्ण स्टेटमेंट हेडिंगपासून सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला मिडल अलाइनमेंट द्यायची आहे। आता हे संपूर्ण स्टेटमेंट आपलं टाईप आणि फॉर्मॅटिंग करून झालं आहे। आपण काही चुका असेल त्या दुरुस्त करू शकतो। आता ह्याचं गुणांकन कसं आहे ते आपण पाहणार आहोत। संपूर्ण स्टेटमेंटला 15 गुण आहेत, पासिंगला आपल्याला 6 गुण आहेत, फॉर्मॅटिंगमध्ये कसं गुणांकन केलेलं आहे तेही आपण इथं पाहिले आणि टायपिंगला आपल्याला 7.5 गुण आहेत। जर काही चुका असेल तर आपण त्या दुरुस्तही करून घेऊ शकतो। थँक्यू।